राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. आम्हाला फेडू तुमचं कर्ज. मारू नका त्याला. काय चाललंय? काय चाललंय? महाराज काय करा महाराज, काय करा. महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा लगीन होतं थोरलीचं. वय आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज जी राज. महाराज, माफी मोरोपंत, द्या. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब.